नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत, जे मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. तर मित्रांनो, कोरोमंडल इंटरनॅशनल 6 CCI नोड टू ॲक्वायर मेजॉरिटी स्टेक इन NACL इंडस्ट्रीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडने NACL इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये मेजॉरिटी 53% स्टेक 820 कोटी रुपयांमध्ये ॲक्वायर करण्यासाठी CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला मंजुरी मागितली आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी कंप्लीट्स ₹12,468 करोड ॲक्विजिशन ऑफ 4.7 गीगावॅट रिन्युएबल प्लॅटफॉर्म फ्रॉम O2 पॉवर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडने आपल्या होलिओन सबसिडरी JSW निओ एनर्जीच्या थ्रू O2 पॉवर पुलिंग PTE लिमिटेडकडून 4.7 गीगावॅट रिन्युएबल एनर्जी प्लॅटफॉर्मचा ॲक्विजिशन कंप्लीट केलं आहे. आणि मित्रांनो, ही डील झाली आहे 12,468 कोटी रुपयांमध्ये. चला आता बोलूया ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड बॅक्स LOA वर्थ ₹421 करोड फ्रॉम हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून 297 इलेक्ट्रिक बसेसच्या सप्लाय आणि मेंटेनन्ससाठी 421.01 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, डीमार्टने गुजरातमध्ये न्यू स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर आता ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 416. चला आता बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ Q4 रिझल्ट प्रॉफिट आफ्टर टॅक्स सोर्स 30% टू ₹74 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेडने आपल्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मागल्या वर्षी Q4मध्ये या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता 57 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 30%ने इन्क्रीज होऊन या कंपनीचा Q4मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला आहे 74 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने इन्क्रीज होऊन Q4मध्ये आला आहे 241.4 कोटी रुपये. आणि मागल्या फायनान्शियल इयरच्या Q4मध्ये या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 197.2 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर आनंद राठी वेल्थ लिमिटेडने ₹7चा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, TCS Q4 रिझल्ट प्रॉफिट फॉल्स 2% इयर ऑन इयर बेसिस टू ₹12,220
24 करोड मिसेस इस्टिमेट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा मागल्या फायनान्शियल इयरच्या क्वार्टर 4मध्ये कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट होता 12,434 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 1.7%ने डिक्लाइन होऊन या क्वार्टर 4मध्ये आला आहे 12,224 कोटी रुपये. आणि मित्रांनो, TCSने मार्केटचा इस्टिमेट मिस केला आहे. आणि मित्रांनो, TCSचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 61,237 कोटी रुपयांनी 5.3%ने इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन 64,479 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, हा रेव्हेन्यू ET9च्या पोल इस्टिमेटच्या बिलो आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर TCSने 30 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एनर्जीज ट्रान्समिशन नेटवर्क ग्रोज 30% टू 26,696 CKM इन मार्च क्वार्टर 4. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 4चा बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये ट्रान्समिशन नेटवर्कची लेंथ होती 20,509 सर्किट किलोमीटरची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 30%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आहे 26,696 सर्किट किलोमीटर. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तामिळनाडू अँड डिक्सॉन टेक्नॉलॉजीज साइन MOU फॉर ₹1,000 करोड लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग युनिट. तर मित्रांनो, तामिळनाडू गव्हर्नमेंट आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने MOU साइन केला आहे. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड तामिळनाडूमध्ये 1,000 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत लॅपटॉप मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे तिथे 5,000 जॉबसुद्धा क्रिएट होणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.